गडचिरोली जिल्ह्यात सर्वात मोठा धरण मेडीगट्टा लक्ष्मी धरण या धरणातले जवळपास 70 ते 75% पाण्याचा साठा जे आहे ते साचलेला आहे। तापमानाचा तडाखा मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात पडत आहे। आपण दृश्य बघू शकतो, हे सर्वात मोठा 85 दरवाजे असलेला धरण आहे। या धरणात जवळपास एक 3 नद्या समावतात असा एक मोठा धरण आहे आणि या धरणामुळे अनेक गावांना पुराचा फटका पावसाळ्यात बसतो। अशा एवढ्या मोठ्या धरणातील पाणी जे आहे ते 70% पाणी जे आहे ते पूर्ण साचलेलं आहे। आपण दृश्य बघू शकतो, मेडीगट्टा धरणातील आतले हे दृश्य आहे। कशा प्रकारे वाळू जे आहे ते दिसत आहे आणि तेलंगणा बाजूला थोडासा जे पाणी आहे ते पाणी किंवा गोदावरी नदी जे आहे ते दिसत आहे। पूर्णपणे पाणी साचल्यामुळे मेडीगट्टा धरणात पाणीच नाही असे दृश्य इथे आपण बघू शकतो आणि उन्हाचा तडाखा जे आहे ते अनेक भागात अनेक राज्यात बसत आहे। सध्या एप्रिल महिन्यातच गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच 42-43 डिग्री तापमानाची नोंद गेल्या आठवड्यापासून होत आहे आणि यात तापमानामुळे अनेक नदी नाले आणि धरण जे आहे ते कोरडे पडलेले आहेत। कशा प्रकारे हा धरण कोरडा पडलेला आहे हे दृश्य आपण बघितले आणि गडचिरोली जिल्ह्यात 4 बाजूला नद्या आहेत, वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती। हे नद्याही जवळपास 60% कोरडे पडलेले आहेत आणि गोसीखुर्द धरणातून पाणी जे आहे ते सोडण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांची होत आहे। कारण की शेतकऱ्यांना जे मका किंवा भाताची पीक शेवटच्या टप्प्यात आहे त्यासाठी कुठे ना कुठे शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी शेतकरी मागणी करीत आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक धरण व नद्या जे आहेत ते सध्या कोरडे पडलेले आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।